तुझ्या बहिणीने आमच्या विरोधात केलेली बलात्काराची केस मागे का घेत नाहीस, असा जाब विचारत 5 गुंडांकडून तरुणावर बीडच्या गेवराई शहरालगत प्राणघातक क्रूर हल्ला. कुऱ्हाड, चाकू, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण तर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर दगडाने अमानुषपणे ठेचले. क्रूर हल्ल्याचे CCTV फुटेज आले समोर. काही महिन्यापूर्वी 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची 4 आरोपीविरोधात गेवराई पोलिसात तक्रार देण्यात आली होती. आमच्या विरोधात केलेली तक्रार मागे का घेत नाहीस, असा जाब विचारत 26 मे रोजी गेवराई शहरालगत एका हॉटेलसमोर तरुणावर 5 गुंडांनी कुऱ्हाड, चाकू, लोखंडी रॉडने अचानक हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला दगडाने ठेचले. तरुणासोबत असलेल्या मित्राला पिस्तूलचा धाक दाखवून पळवून लावले. तिथं जेवायला गेलो होतो. तिथं 5-6 जण आले. तिथून मी त्यांना म्हणलो काय आहे, तर त्यांनी मला म्हणले, तर डायरेक्ट त्यांनी कचंडी धरली. ते म्हणले तुझ्या आईने तुझ्या बहिणीने केस केलेली, तू माघार घेतो का नाही. मी म्हणलो मी कशामुळे माघार घेऊ, तुझे अत्याचार केला ते अत्याचार करणारच ना. त्यांनी डायरेक्ट काय केलं, त्यांनी डायरेक्ट नाही बोलता त्यांनी डायरेक्ट कुऱ्हाडीने वार केला डोक्यात. कुऱ्हाडीने वार केला तर मी पळायचा प्रयत्न केला. तर माझ्या मित्राला काय केलं, त्यांनी डायरेक्ट पिस्टन केली. त्यांनी पिस्टन केलं तर माझा मित्र पळून गेला. तिथून मग त्यांनी काय केलं, डोक्यात मारल्यानंतर त्यांनी बाहेर उडून काढलं. बाहेर मी पळून चाललो तर त्यांनी डायरेक्ट दगडावर पाठीमागून दगडावर मारलं त्यांनी डोक्यात. तर मग खाली पडलो. त्यांनी येऊन डायरेक्ट चेचाच केलं दगडात. डायरेक्ट पायावर त्याच्यावर टाकायला लागले बरगाडी, त्याच्यात दगड टाकले डोक्यात त्याच्यात. तर त्यांनी मग डबल येऊन मारा लागले. तर डबल येऊन मारा लागले. त्यांना म्हणलो जाऊ द्या, मारू नका. त्यांनी मोबाईल मध्ये शूटिंग काढ्या ते केल्या. मोबाईल मध्ये हसू म्हणायला लागले, त्याला कसं मारायचं ते. त्यांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ कॉल चालू होता आणि काय चालू होतं, व्हिडिओ शूटिंग काढ्या त्यांनी भरपूर असं अत्याचार केला माझ्यावर. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून जातात. मात्र थोड्या वेळाने बारीने येऊन पुन्हा दगडाने क्रूरपणे ठेचत असल्याचे CCTV मध्ये कैद झाले आहे. या हल्ल्यात तरुणाचे दोन्ही पाय निकामे झाले असून चेहरा, डोकं आणि शरीरावर गंभीर इजा झाल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुन्हे माझ्या बहिणीवर अत्याचार केला होता त्यांनी 5-6 जणांनी येऊन. माग गुन्हा घे म्हणून महान मार झालेले. जेव्हा माझा मित्र घरापर्यंत पोहोचला तेव्हा माझी बहीण आणि ते सगळे आले तिथं. तेव्हा मग अँब्युलन्स मध्ये टाकून नेलं. तेव्हा मला होशच नव्हता. तक्रार पोलीस साहेबांपाशी तक्रार दिलेली आहे. त्यांची फक्त मागणी आहे माझी, त्यांना फक्त अटक करावं, त्यांना चांगली सजा द्यावा. त्यांना सचिन बघ सगळं ओळखीतो मी त्यांना. सचिन बबन राठोड, कृष्णा लहू थोरात, तो अरबाज शेख, ते 3 होते आणि ते 2 जणांनी मास्क लावलेलं होतं. या प्रकरणी गेवराई पोलिसात सचिन राठोड, अरबाज शेख आणि अज्ञात 3 व्यक्तींकडून हत्येचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप आरोपी मोकाट असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी पीडित तरुणाच्या आईने पोलीस अधीक्षकांकडे अर्जाद्वारे केली आहे. मला आमच्या घरात सगळ्या फॅमिलीला धोका आहे त्यांच्यापासून. ते अजून धमकी देतात, तुम्हाला जीव मारून टाकेन, आता तर जीवच सोडत नाही. भयानक गुन्हेगार आहेत ते सगळे. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल ते सगळं विकतात. ते सगळं 2 नंबरचा धंदा करतात ते लोक. दरम्यान आपण आरोपीच्या शोधासाठी 2 पथके नियुक्त केली असून लवकरच आरोपी ताब्यात असतील. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून सक्त अशी कारवाई होईल, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल कटके यांनी दिली आहे. एक गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्या संदर्भामध्ये खुनाच्या प्रयत्नासह अॅट्रॉसिटीचा हा गुन्हा 5 आरोपींवर दाखल आहे. त्यातील 2 आरोपींची नावं आहेत. 3 अनोळखी आरोपी आहेत आणि त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला असून त्यावर तपास चालू आहे. यातील जो आरोपी आहे सचिन राठोड, याच्यावर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची आहे आणि त्याचबरोबरीने त्या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही आहेत, फरार आहेत. तर त्या संदर्भामध्ये गेवराई पोलीस स्टेशनचं एक पथक आणि आमच्या ऑफिसचं एक पथक त्याच्या मागावर आहे आणि लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. आणि त्याचबरोबरीने त्यांची एकूण पार्श्वभूमी पाहून त्याप्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात येणार. बरोबर आहे. त्या संदर्भातच आरोपी अटक झाल्यानंतर त्यात अशी वेगळी काही नाही, परंतु ह्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कायदेशीर कारवाई आहे अटकेपासून तर सर्व गोष्टी करण्यात येतील. त्याचबरोबरीने त्यांचं पूर्णपणे रेकॉर्ड तपासून सध्या तरी जो 2 आरोपीपैकी एकाचं नाव डिस्क्लोज आहे त्याच्यावर दिसत आहेत जे काय आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याचे रेकॉर्ड दिसत आहे आणि इतर आरोपी निष्पन्न झाल्यानंतर
झाल्यानंतर त्यांच्याकडनंही त्यांच्या जे काही क्रिमिनल रेकॉर्ड असेल त्याप्रमाणे त्यांच्यावर सक्त अशी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल.